नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आज आपण बघणार आहोत की राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवळजवळ 2424 पदं निघणार आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जाहिरात कधी आहे, त्यानंतर पात्रता काय आहे, त्यानंतर याचे पेमेंट काय असणार आहे आणि याविषयी अर्ज कधी सुरू होणार आहेत, तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया सविस्तर। तर आता आपण बघूया की यामध्ये पदनाम आणि संवर्ग दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे की जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून रोज आपले अपडेट येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा। तर आता आपण बघतोय की उप अधीक्षक पदाचे 47 पदे आहेत। त्यानंतर एक भरारी पथकाचा आहे, असे 48 पदे एकूण पदे आहेत। त्यानंतर आपण बघतोय की 2 नंबरचं जे पद आहे ते निरीक्षक पद आहे। निरीक्षक मध्ये 164 पदे आहेत। त्यामध्ये टोटल वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर भरारी पथकेचे 57 आहेत, 164 हे क्षेत्रीय घटकाचे आहेत आणि त्यामध्ये सीमा तपासणी नाक्याचे पण खूप महत्त्वाचे पद 10 आहेत। असे एकूण 231 आणि 23 असे भरपूर जवळजवळ 250च्या प्लस हे पद असणार आहेत इन्स्पेक्टरचे। त्यानंतर सर्व विद्यार्थी मित्रांचे जे आवडतं पद असतं ते म्हणजे दुय्यम निरीक्षक, सब इन्स्पेक्टर, ASI म्हणून आपण म्हणतो त्याला। तर यामध्ये 412 पद हे क्षेत्रीय आहेत। त्यानंतर भरारी पथकाचे पण हे 129 पद आहेत। त्यानंतर 52 नाक्याचे आहेत आणि असे एकूण 663 आणि हे 225, म्हणजे हे पण बऱ्यापैकी मोठी भरती असणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एक सांगायचंय की या भरतीमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधकाचे पण 222 प्लस पद आहेत आणि जवान म्हणजे जे पोलीस शिपाई असतात त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल, तर त्या जवानांची जी पद आहेत ते बऱ्यापैकी तुम्हाला सांगण्याचं म्हणजे 1050 प्लस पदे आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी ही भरती असणार आहे। आणि जवान पदासाठी पात्रता काय आहे, दुय्यम निरीक्षकची पात्रता काय आहे, निरीक्षकची पात्रता काय आहे, सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण बघूया की क्षेत्रीय घटक आणि सर्व मिळून 2424 पद आहेत। विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी भरती आहे। आपण जाहिरात आणि अर्ज कधी सुरू होत आहे ते पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता आपण बघतोय की याची पेमेंट काय काय असणार आहेत आणि पोस्टची कोणती जाहिरात येणार आहे। आता बघा आपण की लघुलेखक निम्न श्रेणीचं S15 पेमेंट आहे 41,800 13,300। त्यानंतर लघुटंक लेखक 25,500 81,100। जवानला S7 ची श्रेणी आहे 21,761 69,100 आणि जवान आणि प्लस वाहन चालक जे एकच पोस्ट आहे त्याला पण S7 चं पेमेंट आहे। आणि चपराशी जे आहे ते म्हणजे आपण त्याला शिपाई म्हटलं तरी हरकत नाही, तर त्याला S1 चं पेमेंट आहे 15,000 ते 47,600 आणि इतर महागाई भत्ते बऱ्यापैकी म्हणजे सर्व पदाला जवान असो, लघुटंक लेखक असो, निरीक्षक असो आणि या पदाचा पगार पण बऱ्यापैकी चांगला असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमची संधी हुकणार नाही। आता आपण बघूया की याची पात्रता आपले परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, अभ्यासक्रम आणि स्वरूप। लघुटंक लेखक या पदासाठी तुम्हाला बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश आणि माध्यमिकचा दर्जा असणार आहे। असे 30-30 क्वेश्चन आणि 30-30 गुण, 120 गुणाचा पेपर असून 1.5 तास टाइम असणार आहे। ऑप्शनल क्वेश्चन असणार आहेत। यामध्ये आपण जवान आणि वाहन चालकचं बघतोय, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी असं यामध्ये असणार आहे, 1.5 तास टाइम असणार आहे। आणि बाकी पण जे पोस्ट आहेत ते पण अशीच पात्रता मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता, गणित असणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो एक सांगण्यास आनंद वाटतो की या भरतीमध्ये सर्वात जास्त म्हणजे पात्रता ही पदवीवर पदे असणार आहेत। त्यामध्ये कोणते पद पदवीवर असणार आहेत की जे तुमचे महत्त्वाचे पद कोणते आहेत की निरीक्षक असो किंवा मग तुमचे आणखी दुसरे इतर कोणतेही पद असो, जे महत्त्वाचे जे पद आहेत ते तुमचे यामध्ये आता तुम्ही बघू शकताय की जे दुय्यम निरीक्षक पद आहे हे पण ग्रॅज्युएशन लागतं, निरीक्षकला पण ग्रॅज्युएशन लागतं, सहाय्यक निरीक्षक साठी पण ग्रॅज्युएशन आहे आणि जवानला 12वी असेल तरी चालते।
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी संधी आहे. याच्यात जास्तीत जास्त फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. चांगले मोठ्या प्रमाणात जागा आहेत. 2424 जागा आहेत आपण आत्ताच बघितलंय. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी शेवटपर्यंत या भरतीला कधीही हलगर्जीपणा न करता फॉर्म भरून घ्यावा. आणि याचे फॉर्म कधी सुटणार आहेत तर 15 जानेवारी नंतर याची जाहिरात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.